नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मोटरसायकलच्या कर्जाने विशाल झाला हैराण, दागिन्यासाठीच त्याने घेतले आजीचे प्राण। ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावातील असून त्या गावामध्ये राहणारा विशाल प्रभाकर भोई हा तरुण राहतो। मोलमजुरी करणाऱ्या विशालला शान शौकत राहण्याचा नाद होता। चांगले चांगले कपडे वापरणे, पत्ते खेळणे आणि मोटरसायकलवर फिरणे हा त्याचा शौक होता। त्यामुळे त्याने कर्ज काढून मोटरसायकल घेतली होती। त्यातूनच त्याच्या डोक्यावर 30 ते 35 हजार रुपयांचे कर्ज झाले होते। कालांतराने त्याला हे कर्ज फेडणे डोईजड झाले होते। आता हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेने तो ग्रासला होता। कर्जाच्या चिंतेने त्याची दिवसाची चैन आणि रात्रीची झोप हिरावली होती। तो बेचैन झाल्यामुळे तो संयम हरवून बसला होता। त्यामुळे अस्वस्थ झालेल्या विशालच्या मनात वेळोवेळी कुविचार येत होते। तो राहत असलेल्या गावात त्याच्या आजीची एक बहीण राहत होती। मंजाबाई दगडू भोई असे त्या आजीचे नाव होते। आजीची बहीण मंजाबाई ही नात्याने त्याची आजीच होती। मंजाबाईचे वय 80 वर्षाचे होते। तिला मूलबाळ नव्हते, त्यामुळे ती घरात एकटीच राहत होती। तिच्या कानात सोन्याच्या बाळ्या आणि हाताच्या दंडावर चांदीचे कडे होते। जुन्या काळातील महिला हाताच्या दंडावर चांदीचे वजनदार कडे आजही घालताना दिसतात। अडीअडचणी तातडीने पैशाची गरज भासल्यास कुणाकडेही हात न पसरता पैसे मिळविण्यासाठी कामात येतील असा चांगला विचार करून हे कडे वापरले जात होते। आजही अनेक वृद्ध महिलांच्या दंडावर चांदीचे वजनदार कडे दिसून येतात। मात्र हे चांदीचे कडे आणि अंगावरील दागिने अनेक वृद्ध महिलांच्या जीवाला घातक ठरल्याची उदाहरणे आहेत। त्याची आजी मंजाबाईच्या कानात सोन्याचे आणि दंडावर चांदीचे कडे बघून नातू विशालच्या मनात वारंवार कुविचार येण्यास सुरुवात झाली। आजीकडे तिच्या कानातील सोन्याचे दागिने आणि दंडावरील वजनदार चांदीचे कडे मागितले तर ती सहजासहजी आपल्याला देणारच नाही, हे विशालला ठाऊक होते। मात्र कोणत्याही मार्गाने आजीच्या अंगावरील सोन्या चांदीचा ऐवज मिळवला तर आपल्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होऊ शकतो, असा विचार विशालच्या मनात घर करून बसला होता। रात्रंदिवस त्याच्या मनात तेच विचार येत होते। त्याला कायम नजरेसमोर आजी आणि तिच्या कानातील दागिने व दंडावरील वजनदार चांदीचे कडे दिसत होते। 15 मे 2024 रोजी संध्याकाळ होण्यापूर्वीच त्याने डाव साधला। तो नेहमीप्रमाणे ती आजी राहत असलेल्या घरात ती एकटीच असल्याची संधी त्याने साधली। तो तिच्याजवळ गेला। त्याने तिला काही कळण्याच्या आतच आजीचा उशीने गळा दाबण्यास सुरुवात केली। 80 वर्षाची आजी त्याला प्रतिकार करण्यास असमर्थ ठरली। ज्या नातवावर तिचा विश्वास होता त्यानेच तिचा विश्वास तोडून उशीने गळा दाबण्यास सुरुवात केली। तिला ओरडण्याची संधीही न देता त्याने तिला देवाघरी पाठवले। ती मरण पावताच त्याने पूर्ण ताकदीनिशी तिच्या डाव्या हाताच्या दंडावरील चांदीचे कडे काढून घेतले। तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या त्याने जणू काही वरबडूनच घेतल्या। घराचा दर्शनी दरवाजा आतून बंद करून घेतल्यानंतर त्याने हा सर्व प्रकार केला। त्यानंतर त्याने तिचा मृतदेह एका पोत्यात भरून तो एका कोपऱ्यात ठेवून दिला। मग त्याने मागच्या दरवाजाने पलायन केले। रात्रीच्या अंधारात आजीचा मृतदेह अज्ञातस्थळी फेकून देण्याचा त्याचा विचार होता। त्या दरम्यान नेहमी दिसणारी मंजाबाई ही दिसत नसल्यामुळे गावातच राहणारा तिचा मावस नातू गोविंद पुंडलिक भोई आणि इतर नातेवाईकांची भेट घेण्यासाठी आले। मात्र मंजाबाईच्या घराचा दरवाजा आतून बंद होता।
सर्वांनी आजीला हाका मारण्यास सुरुवात केली, मात्र आतून आजीने काही प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ दार ठोठावून हाक मारूनही आजी प्रतिसाद देत नसल्याचे बघून बाहेर उभे असलेले सर्व नातेवाईक हैराण झाले. त्यामुळे गोविंद भोई, समाधान भोई व इतर समाज बांधवांनी आजीच्या घराच्या मागील दरवाजाने आत प्रवेश केला. घरात प्रवेश केला असता सुरुवातीला त्यांना मंजाबाई ह्या कोठेही दिसून आल्या नाही. मात्र घरातील एका कोपऱ्यात जाड पोते त्यांना आढळून आले. त्या पोत्यात त्यांना काहीतरी बांधलेले दिसून आले. त्या पोत्याजवळ जाऊन ते पोते उघडून पाहिले असता सर्वांना धक्काच बसला. त्या पोत्यात आजी मंजाबाईचा मृतदेह होता. तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या आणि डाव्या हाताच्या दंडावरील चांदीचे कडे नव्हते. एकंदरीत हा प्रकार बघून सर्वजण घाबरले होते. मंजाबाईचा मावस नातू समाधान पंडित भोई याने सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन गाठले. समाधान भोई यांनी घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांची भेट घेतली व गावात राहणारी मंजाबाईचा मृतदेह गोणपाटात बांधलेला असून कोणीतरी तिचा खून केला असल्याची माहिती त्याने दिली. ही घटना गंभीर असल्यामुळे अजिबात वेळ न लावता पिंपळगाव हरेश्वरचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घटनास्थळी नातेवाईकांची खूप गर्दी जमली होती. गोविंद भोई याने पुढाकार घेत पोलिसांना आपली ओळख करून दिली. मयत मंजाबाई ही नात्याने गोविंदची मावस आजी होती. त्याने सविस्तर माहिती पोलीस पथकाला दिली. पोलीस पथक आत गेल्यावर घराच्या एका कोपऱ्यात मंजाबाईचा पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आला. तिच्या डोळ्यांना मुंग्या लागल्या होत्या. तिच्या डाव्या दंडावरील चांदीचे कडे व कानातील सोन्याच्या बाळ्या कोणीतरी काढून घेतल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. या घटनेची फिर्याद सरकारतर्फे अमोल पवार यांनी दिली. मंजाबाई दगडू भोई या वयोवृद्ध महिलेच्या खूनप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी 3 पोलीस पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान खबऱ्याकडून गावातून पसार झालेल्या विशाल भोई याच्या डोक्यावर सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती पोलिसांना समजली. या माहितीच्या आधारे संशयाची सुई विशाल भोई याच्यावर स्थिरावली. घटनास्थळ असलेल्या परिसरात असलेल्या मशिदीवर CCTV लावले होते. या CCTV फुटेजमध्ये विशाल भोई हा त्याची आजी मंजाबाईच्या घरात जाताना दिसून आला. मात्र घरातून बाहेर आल्याचे तो दिसत नव्हता. तो आजीच्या घराच्या मागच्या दरवाजाने केव्हाच पसार झाला होता. पोलिसांनी शिताफीने तपास करत असताना विशाल भोई यास पकडण्यात पोलीस पथकाला यश आले. त्याला पोलीस स्टेशन येथे आणून विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र तो पोलिसांच्या समोर जास्त वेळ खोटा बोलू शकला नाही आणि त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला. आपल्यावरील कर्ज संपवण्यासाठीच आजी मंजाबाईचा उशीने गळा दाबून संपवण्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. आजीच्या मृतदेहाची विल्हेवाट रात्रीच्या अंधारात लावण्याचा त्याचा विचार होता. मात्र त्यापूर्वीच काही तासातच पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. आजीच्या दंडावरील चांदीचे कडे आणि कानातील बाळ्या त्याने अजिंठा येथील एका सराफाला विकल्याची त्याने कबुली दिली. तपासादरम्यान आजीचे कानातील बाळ्या आणि चांदीचे कडे पोलिसांनी हस्तगत केले. सराफाकडून मिळालेल्या रकमेतून त्याने कर्जाची गहाण ठेवलेली गाडी सोडवल्याचे विशालने कबूल केले. पोलिसांनी विशाल भोई यास अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.